जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील विविध मतदान केंद्रावरती मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। संगमनेरमध्ये शांततेत मतदान सुरू। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। अजय आपण जिंकतोय असं आहे। आज वार्ड क्रमांक 1 मध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात मतदान घडत आहे। महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय थोरात साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात यांचा हा 1 नंबर वार्डपासून प्रत्येक कार्यक्रम असेल, प्रचाराच्या सभा असेल तर 1 नंबरमधून सुरुवात होतात आणि 1 नंबर वार्डमधून साहेबांना 1 नंबरचं लीड राहील अशी मी आपल्या सर्वांना खात्री देतो। कारण इथले जे मतदार आहे सातत्यानं काँग्रेसच्या पाठीमागे आदरणीय थोरात साहेबांच्या पाठीमागे राहिलेले आहे। त्यामुळं थोरात साहेबांचा विजय हा प्रचंड मोठ्या मताने निश्चित आपल्याला उद्या पाहायला मिळेल 23 तारखेला। संगमनेर शहर आणि तालुक्यातल्या सर्व सुज्ञ नागरिकांना माझे आव्हान आहे का पहिले सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो का ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जलशक्ती अशी निवडणूक झालेली आहे आणि संपूर्ण शहर आणि तालुक्यामध्ये लोकांनी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे। कारण 40 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी फक्त इथे पैसे वाटायचे, निवडणुका जिंकायचे, विकासाचा बट्ट्याबोळ, कोणाही मुलांना कोणाला नोकरी मिळाली नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, असा संगमनेर शहरातल्या नागरिकांचे प्रचंड प्रमाणात बिकट प्रश्न आहेत आणि कोणते प्रश्न न सोडवता फक्त मुरगजळ दाखवायचं आणि निवडणुका जिंकायचे। तर यावेळेस त्यांच्या हातातून ही निवडणूक दिलेली आहे आणि अमोलजी खताळ आमचे 3-4 पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, RPI, दुसरे मित्रपक्ष आमचे सर्व ताकदीने काम करत आहेत आणि निवडणूक आम्ही जवळजवळ निश्चित जिंकलेले आहेत। मी सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो। आमचे आदरणीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं फार आम्हाला मोलाचं मार्गदर्शन या निवडणुकीत मिळालेलं आहे आणि ही निवडणूक जवळजवळ आम्ही जिंकल्यासारखीच जमा आहेत। मी सर्व नागरिकांचं परत पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आज या ठिकाणी संगमनेर शहरात अतिशय उत्साहाने या ठिकाणी मतदार बाहेर पडत आहेत। या ठिकाणी आपापलं मतदान अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदार करीत आहेत। अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला संगमनेर शहरातून भेटत आहे। या ठिकाणी सर्वच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शिवदूत सगळेच अतिशय उत्साहाने या ठिकाणी महायुतीचं काम करीत आहेत। अतिशय चांगलं वातावरण आहे आणि या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ हे अतिशय चांगल्या मतधिक्याने विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आहे। आदरणीय सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महायुतीचं सरकार अनेक लोककल्याणकारी योजना या राज्यातील महिला भगिनींसाठी, या राज्यातील विद्यार्थिनींसाठी, या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि या राज्यातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी आणलेलं आहे। उदाहरणार्थ जर सांगायचं ठरलं तर आज शेतकऱ्याचं वीज बिल 0 आलेलं आहे। गेल्या 4 महिन्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला 0 बिल येतं आहे। आज त्याच्यानंतर आमच्या ज्या बहिणी आहेत त्या बिचाऱ्या आमच्या मावल्या मुली आहेत, त्या लाडक्या मुली, लाडक्या बहिणी यांच्यासाठी, लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, ती 2100 रुपये आपण करणार आहोत। आपलं सरकार पुन्हा येणार आहे, रिपीट होणार आहे। विरोधकांनी किती आदळआपट केली तरी पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये बसणार आहे आणि त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण 2100 रुपये लाडक्या बहिणींसाठी करणार आहोत। याबद्दल पुन्हा एकदा मी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांचं आभार व्यक्त करतो जनतेच्या वतीने आणि आनंद व्यक्त करतो। त्यानंतर आणखीन एक योजना आपण आणलेली आहे। ती योजना अशी आहे की राज्यातल्या
2,70,000 मुलींना ज्या उच्च शिक्षण घेत आहेत, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, त्यांना 100% शिक्षण मोफत केलं आहे. त्याच्यानंतर आमच्या माता भगिनींसाठी सत्तेत आल्याबरोबर सगळ्यात पहिला निर्णय कोणता केला असं शिंदे सरकारने, तर तो निर्णय STचं तिकीट अर्ध करण्याचा महिलांसाठी. म्हणून या ठिकाणी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की 40 वर्षामध्ये संगमनेरचा विकास ऐवजी भकास करणाऱ्यांना एकदा त्यांची जागा दाखवून द्या आणि आमचे महायुतीचे उमेदवार सर्व लाडके बहिणीचे लाडके भाऊ अमोल भाऊ खताळ यांना निवडून द्या असं आवाहन करतो. जय हिंद, जय. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.